चला आज ट्रायपॉडमध्ये अरे मोबाईल लावत आहे. आज ट्रायपॉड खूप हार्ड जाते. हां झालं पहिले. मी ट्रायपॉडचा काही व्हिडिओ तयार केला नाही कारण मला काही टाईम मिळाला नाही आणि ट्रायपॉडच्यासाठी दुसरा मोबाईल पण लागतो, त्याच्यामुळे ट्रायपॉडचा काही व्हिडिओ झालेला नाही आहे. हॅलो गाईज, काय चालू आहे? मी काल एक व्हिडिओ टाकला होता की जे गेट मेन दरवाजा आहे त्याचं लॉक. मी इंस्टाग्रामला एक व्हिडिओ पाहिला की ते जे लॉक आहे त्याला सपोर्ट म्हणून, म्हणजे पावसाचं पाणी त्या लॉकमध्ये जाऊ नये आणि त्याला जंग लागू नये, तर त्याच्यासाठी मी दाखवते तुम्हाला. जस्ट माझ्या चाकूला काही धार नव्हती. मी काय डोकं लढवलं, चाकू घेतला, तो गरम केला आणि त्या बॉटलवर ठेवला. त्या बॉटलची दशा बघा काय झाली. बघू शकता. आणि हे सगळं असं निघालं, त्याच्यामुळे ते आता लॉक पण असं होत नाही आहे. म्हणजे माझी मेहनत आहे ना पूर्ण बेकार गेली. आपण म्हणतो की काय ही तर खूप सोपी आहे, मी तर हे करू शकते, पण नाही. जेव्हा त्याच्यामध्ये आपण जातो ना तेव्हा आपल्याला हे असं कळतं. मी तो व्हिडिओ मग वारंवार बघितला 2 वेळेस, तेव्हा मला समजलं त्या चाकूला ऑलरेडी छान धार आहे, त्याच्यामुळे ती बॉटल आहे ना मस्त असं कट होत जाते इथपर्यंत. मी कट केलं. शिकते आहे मी पण, शिकू. हां, पण जेव्हा गेटला मी गेली लावायला, म्हटलं चला हे व्हिडिओ करू आपण, पण हे जे आहे ना हे झाकण लागत नाही, कारण की याला हे जे आपण जाळलं ना त्याच्यामुळे हे ना पिघळलं हे प्लास्टिक, त्याच्यामुळे आजूबाजूला ते प्लास्टिक निघालं, तर हे झाकण त्याच्यात आता बसत नाही आहे. म्हणजे अतिशहाणा त्याचा बैरिकामा असं झालेलं माझं. शिकणं सोपी नाही आहे, दुनियामध्ये प्रॅक्टिस करावं लागते, अनुभव खूप जरुरी. आता एक बॉटल होती घरामध्ये, बॉटलला मागे होत्या, तर मी रूम चेंज केली, त्याच्यामुळे तिच्या बॉटलला होत्या तर भंगारमध्ये दिल्या. आता अशा बॉटलला नाही आहे. आता मला मार्केटला वगैरे अशा बॉटलला बघा आणली की मग मी करील ते सपोर्ट लॉकसाठी. मला माझा आज इतका हसू येत आहे ना, मी नंतर जेवण करायला बसली तर मला ठसका लागला की बाई असं नसते, खूप प्रॅक्टिस, खूप अनुभव घ्यावा लागतात. एकदमच व्हिडिओ बघितला आणि तू व्हिडिओ करू राहिली असं नसते. सॉरी हां, थोडा कॅमेरा हे झाला होता. काय अरे ट्रायपॉड बी माझा असा आहे, टुक हालतच राहते. ते मोबाईल त्याच्यावर ठेवला, हे बघा हाल थोडंसं कधी हललं जरासं माझं हे झालेलं आहे. तर मग अशी माझी अवस्था झालेली, अशी तुमची होऊ नये म्हणून कोणती गोष्ट शिकायची असली ना तुम्हाला, पहिले ते वारंवार बघा आणि थोडंफार काहीतरी ट्रायल कच्च्या याच्यावर करा, नंतर मग हे असं नुकसान होत नाही. नुकसान काय म्हणता, अर्ध्याची बॉटल आहे काय चालतं आहे, पण इथं अर्ध्याची बॉटल पण खूप महत्त्वाची आहे, कारण याच्यात पाणी घेतलं होतं मी. आता हे राहू देत आता बाजूला. आता नक्कीच ती उडून गेली बॉटल तिकडे. फॅन चालू त्याच्यामुळे मी म्हणाले ॲटोमॅटिक ती कशी काय उडाली, जादूचा. हां, तर मग मी सांगते असं की मी आता गाण्याचे व्हिडिओ कमी टाकणार. तुम्ही ना सबस्क्राईब पण करत नाही, माझ्या चॅनलला लाईक पण करत नाही गाण्याचे व्हिडिओ असले की. म्हणून इंस्टावर मी एक मोबाईल स्टँडचा व्हिडिओ टाकला होता, भारी आहे, खूप छान आहे. 12.2K झाला माझा तो, आणि मला खूप आनंद आहे ते झाला. आणि परत माझे सबस्क्रायबर पण यूट्यूबला वाढलेले आहे, झाले 11.2 झाले होते, पण थोडे मायनस होत आले. का बरं काय माहीत. मला यूट्यूबला मी आता एक मेसेज टाकला आहे की माझे सबस्क्रायबर का बरं ॲटोमॅटिक मायनस होत आहे, ते मला कळत नाही आहे. तर यूट्यूब मला ॲन्सर देणार आहे त्याचं काय झालं काय नाही तर. आणि परत असं इंस्टाग्रामला आहे माझं सुनीता हनी म्हणून, किंवा सुनीता नारायण मोकाशी म्हणून. प्लीज फॉलो करा, लाईक करा. आणि दुसरं माझं फेसबुकला पण आहे, फेसबुकला सुनीता हनी म्हणून आहे, तर तिथे पण तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि यूट्यूब तर माझी फॅमिलीच आहे, खूप मोठी फॅमिली आहे, छान फॅमिली आहे.
मस्त फॅमिली आहे, आरामात मी आहे. आणि या यूट्यूबमुळे मी माझ्या मनात काही चालू असलं, एकटी असते, माझ्या मनात काही चालू असलं तर मी व्हिडिओ करते, काहीतरी शिकते, काहीतरी शिकत आहे मी याच्यामुळे. माझा जो चालू दिमाग आहे, बंद दिमाग आहे, तो चालतो आहे. अरे यार, मला उद्या व्हिडिओ करायचा आहे, काय करू, म्हणून मी त्याची तयारी आदल्या दिवशी करते की मला कोणता व्हिडिओ करायचा आहे, गाण्यावर करायचा आहे, स्क्रिप्टवर करायचं आहे की पोस्ट टाकायची आहे, काय स्टेटस ठेवायचं आहे, ते सगळं मला कळते. पण इंस्टाग्रामवर आजकाल इतकं ट्रेंड चालू आहे, इतके व्हिडिओ आहे की त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. आणि बॉटल, मी तुम्हाला नक्की ते बॉटलचा प्रयोग करून दाखवून जीद लागलेली आहे. आता मला ना ते चाकू न्यावं लागेल, त्याला चांगली धार द्यावं लागेल, म्हणजे बॉटलवर ठेवली की कापली बस. हां, तर मग माझ्यासारखा असा मूर्खपणा करू नका. हां, काही इजा वगैरे काहीतरी होईल, कारण की मला पण थोडंसं चटका लागत होता, पण मी स्वतःला जपलं. तुम्हाला लागत असेल तर तो व्हिडिओ पण मी टाकते तुम्हाला. आता तो व्हिडिओ बघा तुम्ही, मग तुम्हाला भरोसा येईल की किती मी पागलवाडी तो व्हिडिओ तयार केला. चला मग मी तो व्हिडिओ टाकते, याच्यामध्ये बघा. ठीक आहे, बाय. आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज. हां, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल असेल केलं तर. आणि व्हिडिओ पूर्ण स्किप करू नका, पूर्ण बघा, स्किप नका करू, बघा प्लीज. जय हिंद, जय महाराष्ट्र.